फाईल वाचायला आम्हाला द्या म्हणा शिंदे समितीला वाचायला. शिंदे समिती मंत्र्यांशिवाय झालेली चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्री आले नाहीत, न्यायमूर्ती शिंदे आले आणि थोडं शांत बसा रे पोरांनो, प्रेस सुरू झाली आपली. शांत बसा म्हणलं काय? शांत बसा. मला आवाज आहे ना पत्रकार बांधवाचा, शांत व्हा. तुम्हाला विजय पाहिजे का नाही पाहिजे? मग शांत बसा म्हणलं तुम्हाला. मला ऐकू द्या. त्यांचं असं म्हणणं होतं, खरं तर इथं येणं अपेक्षित सरकारचं आहे, शिंदे समितीचं नाही. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं घालाले, त्यांना तोड नाही आहे. आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियरमधला सगळा मराठा हा कुंडीमध्ये बसतो. हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी, दुसरा नाही आहे कोणी. त्याची आमची संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा पण विषय, ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे. अंमलबजावणी सहित त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही. 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केसेसचा, केसेस पण त्यांना सांगितलं सरसकटचं. बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय, ते सुद्धा आता ते म्हणले आम्ही लगेच मंत्रिमंडळासंग बसणार आहे, तेही घेतो. त्यात ते वेळ मागले तर म्हणले 1 घंटा वेळ, 1 घंटा. सगळे सोयऱ्यांच्या बद्दल अरे त्या सगळ्या सोयऱ्यावर चर्चाच नाही झाली, गेलेच पाहिजे बघून. आणि मराठा आणि कुणबी एक आहे. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा JR काढून टाक. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर ते आता चर्चा करून येतो म्हणले, बघू काय होतं ते. पण ह्या 2 गॅजेटियरमध्ये केसेसमध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय, हे कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या गॅजेटियरसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो. पण या 2ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटियर 1 मिनिट सुद्धा मिळणार नाही. गेले आता ते सांगतो म्हणजे आता येते ना. आता नाही लगेच ते म्हणले निरोप देतो, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच असं म्हणल्यात बोले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती ते तिथंच खात असते, पण तिथंच लगेच नसते ओळून बसायचं. असं झालं सुरू, आम्हाला सगळं नाही झालं. हे काही नाही. दादा, मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि मराठा समाजाची चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा, ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदेमंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. दोन्हीचा पण अपमान, राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय. राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे,
इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत असं आहे का? इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये, सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाठवून, शिंदे समितीचा हा विषय नाही. पण जाऊ द्या, आता त्यांच्यात ते ठरलं असेल, तुम्हीच जावा, आमचा लय काळतोड झालेलं आहे मराठी विषयी. सरसकट मागण्या मान्य करायच्या, त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या? तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळ्यावर चर्चा झाली ना. आता मान्य करावा, मी खरंच कदरून गेलो पवार बार चर्चा ते त्यांना नाही. ते म्हणत होते एखाद्या महिन्याच्या वेळ घ्या दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचलंय, तुमच्यात आलं का रे? त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? मग काय आली चर्चा? हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्याकडून विचारून घेतला, 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणे. मग आता महिना काय पाहिजे? याच्यात आलंय ना. पण अरे आमचा पुढे गेला काय? आमचा काय ते बारीक बारीक घालून होतो घालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतो. काय माहिती तुम्हाला, सरकारचा प्रमुख कसा असावा याच्यावर. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलंय बलिदान, त्याच्यात नाटक नसा. बलिदान दिलं, त्याचे लेकर वाळवले पडले, संसाराचे रात्रामुळे सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस, त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत. कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरावाला शिकून आणि मोठे करू शकत, त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसलीच कंट्रोल नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि तिथं होणार केसेस मागच होणार सगळं, त्याच्यात काही कंट्रोल नाही. लय विषय त्याचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना. आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांच्या ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या. पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जातात आम्ही आता त्याच्याबद्दल निरोप पाठवतो तेव्हा माणूस थोड्या वेळ घंटा भर वाटू. शिंदे समिती बैठक घेते. काय होते तुम्हाला सांगा, शिंदे समितीत पुन्हा काय? शिंदे समितीला गोरगरिबात एक नाव कमी. 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने एक चांगलं नाव कमी आहे. मराठी त्यांना माघारी बोलत नाही म्हणून त्यांना पाठवलं. याला थोपडत नाही इकडे, याला काय वाजार करणारे हे. शिंदे समितीची परत बैठक होते, सरकारी हस्तक्षेप शिंदे कमिटी सगळं हँडल करते का? सांगितलं म्हणतो मला शिंदे समिती कमी हँडल करते. तिने जरा नाव कमी केलं, तिने मराठीचे मन जिंकले, तिने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, 3 कोटीपर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानते. शिंदे समिती अशी मधून भडक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देते. हे काय तोंडाचे झाले नाही, याला हिंमत राहिला. हिंदीचा असा पाच करून तुम्हालाच मिळायला लागला. नाही जरुरी आहे बाबा, पण सगळा खेळ बाकी आपला दोघाचा. तुम्हाला खेळ होईल का मेरा असं नको नको. मी नको मराठीत तुम्ही तुमचं काही करा पाहिजे. मी आजच्या रात्रीत हिंदीत लिहून घेतो यांच्याकडून कागद. तुम्ही ते प्रश्न विचारला मी म्हटलं खाली धरेल आणि हिंदीत बोल. आणि मग आता बोलता बोललो
तुम्ही जागा नका धरू बाबा. मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न आहेत ते लिहून द्या, त्याचे उत्तर मी लिहून घेतो. हिंदी वाचत नाही ते मग म्हणजे बोलायला थोडं काय धावाधावाई होती. कशाला हुंबळा करतात तुमचा त्याला पाहिजे सगळं. हैदराबाद गॅझेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे हे ठरला म्हणून काही गरज नाही वेळेची, काही नाही काही 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारी मी त्यांच्यावर. आता थोडंसं बोललेला गोळ्या जरी घातल्या मला, मी हटायला तयार नाही. मराठा आणि कुणबी एक हे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगेल, त्याची अंमलबजावणी करून टाक. तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागेल नाही, त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल. म्हणजे सगळ्या सोयऱ्यासारखा कालावधी लागेल. ठीक आहे, मला त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते 6 महिने म्हणत होते. ते म्हणजे त्याच्यात 58 लाख नोंदीवर फक्त छाननी करतो आम्ही त्याची, आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी एक ह्या यासाठी वेळ द्या. का तर त्यास 58 लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची, तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या. म्हणलं 1 मिनिट नाही मराठा आणि कुणबीसाठी बरं का, JR साठी. बट ते म्हणलं मग 2 महिने, का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागेल. तर ठीक आहे, त्याच्यावरही पहिले नाहीच म्हणत होते डायरेक्ट. ते मराठा कुणबी एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते. फक्त काय का अभ्यासाभाऊ पटकन तुम्हाला हे नाही तर परत उद्याच्याला मी कोणाला त्यांना वेळ मागितला दिला उद्या म्हणाली काही गरज नव्हती वेळ द्यायची, 5 मिनिटाचं काम. त्यांचं म्हणणं आहे ते त्याची जर आधी हे नाही काढली काय म्हणजे नोटिफिकेशन काढत नाही दिला आणखी नंतर म्हणलं मी 1 मिनिट बी नाही. एक मराठा आणि कुणबी JR काढायसाठी 1 मिनिट बी नाही नंतर म्हणलो. पण ते 6 महिन्याचं 2 महिने लागते का की त्यांचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचं फक्त आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो. म्हणजे ते महाराष्ट्रावर टिकत. आता त्यांना काढलं त्यामध्ये ते चान्सेस असते की कोर्टात टिकणार नाही असं. ठीक आहे म्हणलं मी, आणखी काय त्याच्यावर बोललो नाही. मी हा म्हणलो आज 2 महिने, पण नंतर पुन्हा नाही म्हणलं 1 मिनिट बी वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं. सगळं डेटा नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली. तुम्ही सगळं आमच्या गावावर बदल नका राहू. तुम्ही चित्र दिसता, तुम्ही प्रश्न अशी विचारले किंवा असा कार्यक्रम करता जो मागण आता गडबड आहे का काही. मराठा आणि कुणबी JR का एक आहे, ज्याला पाहिजे तो घेईन. ज्याला 97 कोळी वागायचं, 92 कोळी वागायचं, 98 कोळी वागायचं, 96 कोळी काय घेणं आम्हाला तसा उल्लेख करावा मला त्याच्यात. एवढी एक त्यांना मी मुभा दिली, 1 मिनिट त्यांना तेवढ्याच मुभा दिली. मराठा आणि कुणबी एक JR काढा तुम्ही, त्यात एक मुभा दिली त्यांना. ज्याला घ्यायचे ती घेईन, ज्याला घ्यायचे घेणार नाही, संपला विषय. हे लोक 96 कोळी 75 कोळी राहणे हिडवाडे नाही आम्हाला काय. नाही आंदोलन मग घ्या शब्द नाही काढला त्यांनी, त्याला नाही घे नाही. मी सांग ती शेणा काढते बघून घे नाही त्यांनी काय त्यांना काय करायचं. त्या आंदोलनाचा विषय नाही बघायला सगळे मांडले त्यांनी जवळपास 6 मांडले. हैदराबादच्या केले, सातारा संस्थांचे मराठा आणि कुणबी एक मांडला, केशरचा एक मांडला. महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस त्यांचं म्हणणं होते 54-52 केसेस असे आहेत तिथे जरा वेगळे आहेत. म्हणलं वेगळ्या म्हणजे कसे आहेत ते तर सांगा मला. जरा पडतो सरकारनं ढकलेलं काय आमचा. पोलिसांनी आमचे डोके फोडले, त्यांच्यावरती टेम्पलरचा केस होणं गरजेचं ते 307 सामूहिक कट त्यांनी रचला 120 त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे.
सामूहिक कट असलेला त्यांनी आम्हाला म्हणजे 5वा मुद्दा केशेचा झाला. 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नौकर आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह आणि तिच्यात काय बदलली. आता मागं काय राहिलं 7 झाल्यावर काय ध्यानात राहिलं परत तिथे पुन्हा झालं. औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागं राहिलं त्याच्यावर थोडा त्यांचा म्हणा अभ्यास करायचा आणखी बाकी या दोनच राहिले काय. आज सगळ्या चर्चेत नाही राहिली त्याच्या ध्यानात नाही माया ध्यानात नाही. आणि मग याच्या नाव घरी ती सगळे सोयऱ्याचा मूळ मुद्दा आमचा कसं काय कुठे गेलो मुंबईतून. आम्ही शिंदे समितीत नाही ते जास्त प्रश्न विचार. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. सरकार जातात बाबा अन्याय द्यावं लागत काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक दिवस परवानगी देतो नाही का. बारीक लेकराला ते घास टाकले लागत खाय बाबू तेवढं तू बात घेणं तर खायरी तुम्ही आम्हाला सगळं करतंय सरकार जातात हे न्यायदेवतेला दोष कुणी येऊ नये. न्यायदेवता सगळ्यासाठी मुख्यमंत्री साबरपणा करतोय आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत तिथं तुम्हाला दिसतात ते अख्ख्या मुंबईत हिंडते. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं पोलिसांनी गाड्या आढळल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वेत लय मस्त मजा येईल. 5 रुपयात माणूस वरच्या कपारात जातो आणि नाही काढलं तरी रेल्वे फ्री आहे म्हणते आणि जाऊन तिकडे ती उदरी निघूची मगली तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या अडवल्या ट्रॅफिक जाम नाही होईल काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोरावर तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते कथा ग्राउंड लावायचे. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आयला आपण तेवढे पै येणारे लोकच भिड्या. त्यामुळे वाशी मार्केट म्हणले ना ते वाशी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंदर आहे तिथं लावा म्हणले तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा. काय टेन्शन घेता कशाला. आणि रेल्वेनं प्रवास करत जा. आझाद मैदानकडे द्यायचे. मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणू नका. सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. अजिबात नाही. माजलेले हे यांच्यासाठी गरीब मुंबईच्या लोकाला सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. लय झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेले आम्हाला दिलेली त्याला म्हणते वानखेडे स्टेडियम पोरांना झोपण्या पोरांच्या पडायला तिथं शेड आहे जणून चांगलं छान झोपेल जाऊन त्याच्यात. आणि आमचे लोक मराठीतील आसपास आहेत जणून. मला आता एक जण कानात येऊन सांगितलं ते मला मराठीत जवळ आम्ही रेडिओ खूप घालू तुम्हाला वानखेडे स्टेडियम आम्ही चेंडू खेळत होतो. एवढे बरं आमच्या पोरांनी आम झोपू द्या तिथं. हे बॅटीला हाणते ते बॅटीला चेंडू हाणते. चेंडू हाणा आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला रेडिओ झोपतील लेकरं बाळा आमच्या गरीबाची. लय शेत ठोकलेले जाऊन ते फक्त पुढच्या फिरत्याला हात लावू नका. ते लावायला दिलेत आमचे पोर. बोला म्हणा ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता येण्यावर करू नका बरं का. मला त्रास होण्याचा करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही येण्यावर करू नका. जे ग्राउंड येते त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय.
त्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं कदरून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं, त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते, स्वच्छतागृह नाव असतं म्हणजे हागायचं जागा त्याला. हाटलाला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह, पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा असं मोठ्या याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. तिथे जाऊन हागायचं धंदे उलट्या खोपडीचे. हागायचा मुताचा बंद केला, थांब ना या काय होती ना, त्याचं झालं की तू झालं की तू मार पेर तिलाच पाण्याचं ठेवलं. एक एक पत्रकार एक एक उठून तुटूनच पुढे तुम्ही आयला मी सगळ्याला बोलत राहू म्हणून नाही मला बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही. त्याने हागाय मुताचं बंद केलं, पाणी प्यायचं बंद केलं, त्यांनी परत आणखी जेवायचे काही हटले ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर CSTला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं. मी नंतर माहिती घेतली का बसते चहा प्यायला सुद्धा जागा नटले. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का. आणि उद्याच्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं पोराला प्यायचे, आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात ही दोघं थोडे त्याची पाईपलाईन आमच्या गावातून गेली, आम्ही उकरून फेकल्या काय करीन देऊ.